आपल्या समर्थ जीवनबोधमध्ये स्वागत आहे. आज आपण नेहमीसारखं काही ऐकणार नाही आहोत. आजची आपली ही भेट एक वेगळ्याच प्रवासाची सुरुवात आहे. हो, अगदी वेगळ्याच प्रवासाची. या सुंदर प्रवासात सर्वांचे मनपूर्वक स्वागत. आज आपण एका अशा सखोल चर्चेला सुरुवात करत आहोत, जी आपल्या रोजच्या जगण्याला आणि आपल्या अस्तित्वाला एक नव्या दृष्टिकोनातून बघायला शिकवेल. अगदी 100%. कारण कसं आहे, आपण इथे फक्त काहीतरी जुनी माहिती गोळा करण्यासाठी जमलेलो नाही आहोत, तर जीवनाचा खरा अर्थ शोधण्यासाठी आपण हे सखोल चिंतन करणार आहोत. खरं तर आजकाल आपण सगळेच जण कुठेतरी सतत पळत असतो. काहीतरी मिळवण्याची किंवा कुठेतरी पोहोचण्याची एक अनामिक धडपड सुरू असते. हो ना, म्हणजे तो वेग इतका भयानक आहे की आपण स्वतःलाच मागे सोडून आलो आहोत की काय अशी शंका येते. अगदी बरोबर. आजची परिस्थितीच तशी आहे. आणि म्हणूनच आज आपण याच हरवलेल्या स्वतःला शोधण्यासाठी काही अत्यंत महत्त्वाच्या प्रश्नांची उत्तरं शोधणार आहोत. आजची आपली ही चर्चा केवळ एका ग्रंथापुरती मर्यादित नाहीये. म्हणजे ती आपल्या स्वतःच्या आयुष्याचं, आपल्या मनाचं एक अत्यंत प्रॅक्टिकल असं चिंतन असणार आहे. आणि हे किती गरजेचे ना, म्हणजे हे आपल्याला रोजच्या जगण्यातूनच जाणवतं. बघा ना, आपण जर आपल्या रोजच्या आयुष्याकडे जरा त्रयस्थ नजरेने पाहिलं, चित्र कसं दिसतं? अगदी तेच. सकाळी कुठल्या तरी त्या कर्कश अलार्मच्या आवाजाने आपली झोप मोडते. तो अलार्म स्नूज करण्यापासूनच दिवसाचा पहिला संघर्ष सुरू होतो. हो, आणि मग तिथून जी धावपळ सुरू होते ती थेट रात्री डोळे मिटेपर्यंत थांबतच नाही. एक्झॅक्टली. घड्याळाच्या काट्यावर चालणारी ती सकाळची आवरावर, ट्रॅफिकमधून जीव मुठीत धरून ऑफिसला किंवा कॉलेजला जाणं, आणि तिथे गेल्यावर सतत ते डेडलाईन्स पूर्ण करण्याचं प्रेशर. बॉसचे ईमेल्स, मीटिंग्स, आणि समजा यातून कधीतरी श्वास घ्यायला थोडा वेळ मिळालाच तर आपण काय करतो? आपण आपला फोन काढतो आणि सोशल मीडियाच्या त्या आभासी जगात हरवून जातो. अगदी तेच. आणि तो एक वेगळाच ताण आहे. हो, कारण त्या पडद्यावर आपल्याला काय दिसतं तर इतरांचं अतिशय परफेक्ट वाटणारं आयुष्य. कुणीतरी युरोपमध्ये सुट्ट्या घालवतंय, कुणीतरी नवीन गाडी घेतलीये. आणि हे सगळं पाहून आपल्या मनातली ती तुलना आणखीनच वाढते. म्हणजे आपण भौतिकदृष्ट्या किती प्रगती केलीये बघा ना. आपल्या हातात जगाची माहिती देणारा स्मार्टफोन आहे, राहायला पूर्वीपेक्षा चांगली घरं आहेत, फिरायला गाड्या आहेत, फूड डिलिव्हरी ॲप्समुळे जेवण घरपोच मिळतंय. सर्व काही कसं इन्स्टंट आणि सोयीचं झालंय. पण तरीही जेव्हा रात्री सगळी शांतता असते, स्क्रीनचा उजेड बंद होतो आणि आपण झोपायला जातो, तेव्हा कुठेतरी एक अनामिक पोकळी जाणवते. एक प्रकारचं नैराश्य, ज्याला आपण डिप्रेशन म्हणतो, ते अगदी सहजपणे आपल्याला घेरून टाकतं. हो, म्हणजे सर्व काही मिळूनही नेमकं काय कमी आहे यार, ही भावना सतत आतून खात असते. माझा तुम्हाला हाच मुख्य प्रश्न आहे की ही आधुनिक समस्या नेमकं का निर्माण झालीय? आपण भौतिक प्रगती केली, सर्व सुखसोयी मिळवल्या, पण आपलं मन मात्र इतकं अस्वस्थ का आहे? हां, अत्यंत अचूक आणि आजच्या काळातील सर्वात ज्वलंत प्रश्न विचारलात. पण ह्याचं उत्तर शोधण्यापूर्वी आपल्याला एका सत्याचा स्वीकार करावा लागेल. कोणत्या सत्याचा? ही जी अस्वस्थतेची किंवा रिकामेपणाची समस्या आहे ना, ती काही फक्त आजच्या या आधुनिक काळातील किंवा या 21व्या शतकाची मक्तेदारी नाहीये. एक मिनिट. म्हणजे हा ताणतणाव, हे डिप्रेशन, ही अस्वस्थता शेकडो वर्षांपूर्वीच्या जुन्या काळातही होती? नक्कीच होती. फक्त त्याचं स्वरूप वेगळं होतं. ताणतणाव आणि अस्वस्थता ही मानवी मनाची खूप जुनी प्रवृत्ती आहे. अच्छा, म्हणजे आज आपल्याकडे डेडलाईन्स आणि EMIचा स्ट्रेस आहे, तसा पूर्वीच्या काळी जगण्यासाठी निसर्गाशी लढण्याचा, दुष्काळाचा किंवा परकीय आक्रमणांचा स्ट्रेस होता. परिस्थिती बदलते, युगे बदलतात. हो, पण मानवी मनाची जी मूळ रचना आहे, माणसाचे जे मूलभूत स्वभावदोष आहेत, ते तसेच राहतात. आणि म्हणूनच यावर उपाय शोधण्यासाठी आपल्याला कुठल्या नवीन तंत्रज्ञानाची किंवा नवीन गॅजेटची गरज नाहीये. मग कशाची गरज आहे? आपल्याला एका जुन्या पण अतिशय प्रगल्भ अशा लाईफ मॅन्युअलची गरज आहे. आणि ते मॅन्युअल म्हणजे श्रीमद दासबोध. ओके, लेट्स अनपॅक दिस. जेव्हा आपण दासबोध असं म्हणतो, तेव्हा बऱ्याच जणांच्या, म्हणजे विशेषतः आजच्या तरुण पिढीच्या मनात एक चित्र उभं राहतं. कोणतं चित्र? की हा एक जुना, पारंपरिक आणि केवळ मंदिरात किंवा देव्हाऱ्यासमोर बसून वाचायचा असा एखादा आध्यात्मिक ग्रंथ आहे. मग तो आजच्या या कॉर्पोरेट जगात किंवा आपल्या फास्ट लाईफस्टाईलमध्ये कसा काय लागू होऊ शकतो? हाच आपल्या समाजातील सर्वात मोठा गैरसमज आहे. दासबोध हा केवळ एक पारंपरिक धार्मिक ग्रंथ नाहीये. मग नेमकं काय आहे? जर आपण याचं सखोल चिंतन केलं ना, तर लक्षात येतं की हे मानवी मानसशास्त्राचं म्हणजे सायकॉलॉजीचं एक अत्यंत प्रगत असं पुस्तक आहे. सायकॉलॉजीचं? हो, समर्थ रामदास स्वामींनी यामध्ये माणसाच्या शारीरिक,
मानसिक आणि बौद्धिक विकासाची इतकी सुंदर आणि तर्कशुद्ध सांगड घातली आहे की ती आजच्या आधुनिक समस्यांवर अचूक आणि प्रॅक्टिकल उपाय देते. म्हणजे माणसाचं मन कसं काम करतं, त्याच्या दुःखाचं मूळ कारण काय आहे, हे सगळं. अगदी. माणूस वारंवार एकाच चुका का करतो आणि सर्वात महत्वाचं म्हणजे या मानसिक चक्रव्यूहातून बाहेर कसं पडायचं याचं अतिशय थेट मार्गदर्शन यात आहे. म्हणजे एका अर्थी विचार केला तर हे आपल्याच मनाला, आपल्याच मेंदूला अपग्रेड करण्याचं एक सॉफ्टवेअरच आहे. तस्केवर अत्यंत समर्पक उदाहरण. हे सॉफ्टवेअर आपल्यातील जुने आणि खराब झालेले बग्स शोधून काढतं आणि आपल्याला मानसिकदृष्ट्या अधिक सक्षम बनवतं. वा. आणि म्हणूनच आपण दासबोधातील पहिल्या दशकातील पहिल्या समासाचा आज विचार करणार आहोत, ज्याला मंगलाचरण असं म्हणतात. अच्छा, पहिल्या समासाचा. हो, या पहिल्याच समासात समर्थ रामदास स्वामींनी अत्यंत स्पष्ट शब्दांत सांगितलं आहे की हा ग्रंथ का वाचायचा आणि यातून काय मिळणार आहे. आता हे कुठेतरी खूपच इंटरेस्टिंग वाटतंय, कारण आजच्या काळात कोणालाही काहीही सांगायचं असेल, कोणतीही नवीन गोष्ट शिकायची असेल, तर माणसाचा पहिला प्रश्न हाच असतो की यात माझा काय फायदा. व्हॉट्स इन इट फॉर मी. बरोबर. वाचनाचा किंवा आपली ही सखोल चर्चा ऐकण्याचा उद्देश काय, या स्वार्थी वाटणाऱ्या प्रश्नावर समर्थ काय म्हणतात? तो प्रश्न अजिबात स्वार्थी नाहीये, तो अत्यंत व्यावहारिक आहे. समर्थांना मानवी स्वभावाची आणि यात माझा काय फायदा या मानसिकतेची पूर्ण कल्पना होती. म्हणजे ते प्रॅक्टिकल होते. अत्यंत प्रॅक्टिकल संत होते. म्हणूनच त्यांनी पहिल्याच समासात अत्यंत सोप्या आणि थेट शब्दात त्याचं उत्तर दिलं आहे. काय म्हणतात ते? ते एका ओवीत म्हणतात, श्रोते पुसती कोण ग्रंथ काय बोलिले जी येथ, श्रवण केलियाने प्राप्त काय आहे. वा. म्हणजे 400 वर्षांपूर्वी सुद्धा समर्थांनी श्रोत्यांच्या मनातला हाच प्रश्न अचूक ओळखला होता. श्रोते पुसती म्हणजे श्रोते विचारत आहेत की हा कोणता ग्रंथ आहे. आणि यात नेमकं काय सांगितलंय? आणि सर्वात महत्वाचं म्हणजे हे ऐकल्याने किंवा वाचल्याने मला नेमकं काय प्राप्त होणार आहे. कोणत्याही कामाची सुरुवात करताना त्यामागचा उद्देश म्हणजेच द वाय स्पष्ट असणं खूप गरजेचं असतं. हो, जर का करायचं हेच माहीत नसेल तर आपण त्या गोष्टीत कधीच पूर्ण लक्ष देऊ शकत नाही. बरोबर. दासबोध ग्रंथ समजून घेताना प्रत्येकाला हा प्रश्न पडणं अत्यंत स्वाभाविक आहे. आणि म्हणूनच समर्थ या प्रश्नाला बगल न देता किंवा तू फक्त निमूटपणे ऐक असं न दरडावता थेट पुढच्या ओवीमध्ये याचं उत्तर देतात. ते म्हणतात, ग्रंथानाम दासबोध गुरु शिष्यांचा संवाद येत बोलीला विशद भक्ती मार्ग. ग्रंथानाम दासबोध म्हणजे या ग्रंथाचं नाव दासबोध आहे. पण पुढची ओळ खूप महत्वाची वाटते मला. गुरु शिष्यांचा संवाद म्हणजे हा काही नुसता एका बाजूने दिलेला उपदेश नाहीये, बरोबर? हा अत्यंत कडीचा मुद्दा पकडलात तुम्ही. हा ग्रंथ म्हणजे एका व्यासपीठावरून दिलेले एकतर्फी भाषण नाही किंवा नुसता कोरडा उपदेश नाही. मग हे संवादाच्या स्वरूपात आहे. गुरु आणि शिष्यामधील थेट संवाद. शिष्य जो तुमच्या आमच्यासारखाच गोंधळलेला आहे, ज्याच्या मनात हजारो प्रश्न आहेत, ज्याला प्रॅक्टिकल अडचणी आहेत, तो गुरूंना प्रश्न विचारतो. आणि गुरु अतिशय शांतपणे तर्कशुद्ध पद्धतीने त्याला उत्तरे देतात. म्हणजे इथे शंका विचारण्याला पूर्ण स्वातंत्र्य आहे. नक्कीच स्वतंत्र आहे. आणि या संवादातून इथे काय स्पष्ट केलं आहे तर भक्ती मार्ग. आता इथे पुन्हा एक मोठा गैरसमज होऊ शकतो. कोणता? आजकाल आपण भक्ती म्हणजे काय समजतो, तर मंदिरात जाणे, काही ठराविक कर्मकांड करणे, उपवास करणे किंवा डोळे मिटवून तासनतास बसणे. हो, हा गैरसमज आहे. पण समर्थ इथे ज्या भक्तिमार्गाबद्दल बोलत आहेत तो खूप वेगळा, सखोल आणि रोजच्या जगण्याशी निगडीत आहे. मग तो नेमका कसा आहे? कारण आजच्या जगात आपण सगळेच खूप ॲक्शन ओरिएंटेड झालो आहोत. सतत काहीतरी कृती करत असतो. इथेच खरी मेख आहे. आपण कृती तर करतो, पण त्या कृतीमागे आपला भाव काय असतो? भाव. हो, तर की भक्ती म्हणजे फक्त एकनिष्ठपणे केलेली शारीरिक कृती नाही. त्या कृतीसाठी आपल्या मनातील जो भाव आहे, जी प्युअर इमोशन किंवा शुद्ध भावना आहे, ती तितकीच किंवा किंबहुना जास्त महत्वाची आहे. थोडं थांबतो इथे. सो व्हॉट डज दिस ऑल मीन? म्हणजे जर कोणी ऑफिसमध्ये काम करत असेल किंवा एखादी गृहिणी घरातलं काम करत असेल, तर नुसता यंत्रासारखं काम करून उपयोग नाही असं म्हणायचं आहे का? अगदी तेच. कारण काम तर पूर्ण होतच आहे ना. काम पूर्ण होत असेल, पण त्यातून समाधान मिळत नाहीये ना. आजकाल कॉर्पोरेट जगात किंवा रोजच्या आयुष्यात यंत्रासारखे रोबोटसारखे काम केले जाते. सकाळी उठायचं, लॅपटॉप उघडायचा, काम करायचा, पगार घ्यायचा. पण त्या कामात कोणताही जिवंतपणा नसतो, कोणतीही सकारात्मक भावना नसते. फक्त एक मजबुरी किंवा सवय म्हणून ते केलं जातं.
समर्थ स्पष्ट करतात की भावनेशिवाय केलेली कृती किंवा भक्ती ही कोरडीच म्हणावी लागेल. जर आपल्या कामात, आपल्या कृतीत तो भाव नसेल तर ते काम आपल्याला कधीच समाधान देणार नाही. आणि तीच ती अनामिक पोकळी आहे ज्याबद्दल आपण सुरुवातीला बोलत होतो. म्हणजे थोडक्यात सांगायचं तर आपण ज्या स्ट्रेस किंवा रिकामेपणाला दोष देतोय त्याचं रूट कॉज हे आहे की आपण आपल्या रोजच्या कर्मांमधनं तो भावच गमावून बसलो आहोत. एक्झॅक्टली. आपण फक्त करत आहोत, खऱ्या अर्थाने जगत नाही आहोत. अगदी बरोबर. आणि हा भाव कसा निर्माण करायचा, तो आयुष्यात कसा आणायचा, हेच तर या ग्रंथात पुढे सांगितलं आहे. समर्थ पुढच्या ओवीत काही अत्यंत महत्वाच्या संकल्पना मांडतात ज्यावर अनेक गैरसमज आहेत. काय म्हणतात ते? ते म्हणतात, नवविधा भक्ती आणि ज्ञान बोलिले वैराग्याचे लक्षण बहुधा अध्यात्म निरूपणे. निरोपिले. आता इथे 3 खूप जड आणि मोठे शब्द आलेत. नवविधा भक्ती, वैराग्य आणि अध्यात्म. आपण हे जरा सोप्या भाषेत डिकोड करूया का? हो, नक्कीच. सुरुवात नवविधा भक्तीपासनं करूया. हे नेमकं काय आहे? दासबोधामध्ये समर्थ रामदास स्वामींनी 9 प्रकारच्या भक्ती सांगितलेल्या आहेत, ज्याला नवविधा भक्ती म्हणतात. श्रवण, कीर्तन, स्मरण, पादसेवन, अर्चन, वंदन, दास्य, सख्य आणि आत्मनिवेदन. बापरे. यातील प्रत्येक भक्ती म्हणजे ईश्वराशी किंवा त्या सर्वोच्च शक्तीशी जोडले जाण्याचे 9 वेगवेगळे मार्ग आहेत. पण एवढे 9 प्रकार आपण आजच्या धावपळीच्या आयुष्यात कसे लागू करू शकतो? एखादं उदाहरण देऊन सांगाल का? याला थोडं वेगळ्या दृष्टिकोनातून पाहूया. यातील पहिली भक्ती आहे श्रवण, म्हणजे ऐकणे. हां. आजच्या काळात जिथे आपण सतत बोलण्याच्या घाईत असतो, दुसऱ्याला फक्त उत्तर देण्यासाठी ऐकतो, तिथे खऱ्या अर्थाने श्रवण करणं हरवलं आहे. अगदी खरंय. जेव्हा आपण पूर्ण भावाने, शांत चित्ताने एखादी चांगली गोष्ट ऐकतो, समजून घेतो, तेव्हा ती सुद्धा भक्तीच होते. किंवा सख्य भक्ती घेऊया. सख्य म्हणजे मैत्री. आज सोशल मीडियावर हजारो फ्रेंड्स असूनही माणूस एकटा का आहे? कारण त्याची स्वतःशी किंवा निसर्गाशी मैत्री नाहीये. जेव्हा आपण स्वतःच्या अस्तित्वासोबत सख्य निर्माण करतो, तेव्हा एकटेपणाची भावना निघून जाते. आणि आत्मनिवेदन? 9वी भक्ती आहे आत्मनिवेदन, म्हणजेच स्वतःला पूर्णपणे व्यक्त करणे, समर्पित करणे. आजच्या भाषेत सांगायचं तर हे अल्टिमेट थेरपी सेशन आहे, जिथे आपण आपले सर्व ताणतणाव, अहंकार त्या सर्वोच्च शक्तीसमोर किंवा स्वतःच्या आतल्या आवाजासमोर मोकळे करतो. हे खरंच खूप प्रॅक्टिकल आहे. म्हणजे या भक्ती फक्त देवासमोर बसून करायच्या गोष्टी नसून त्या आपल्या वागणुकीत आणायच्या गोष्टी आहेत. पण मला इथे वैराग्य या दुसऱ्या शब्दावर तुम्हाला थोडं आव्हान द्यायचंय. नक्कीच, विचारा. कारण वैराग्य हा शब्द ऐकला की आपल्या डोळ्यांसमोर काय येतं? एक दाढी वाढवलेला माणूस ज्याने भगवे कपडे घातलेत, घरदार सोडलंय आणि जो जंगलात जाऊन बसलाय. हो, हाच तो गैरसमज. म्हणजे वैराग्य म्हणजे सर्व सुखांचा त्याग करणे असाच आपला समज असतो. आजच्या काळात जिथे आपण एवढ्या कष्टाने आठवड्याचे 60-70 तास काम करून घर, गाडी, करिअर बनवतोय, तिथे हे वैराग्य कसे शक्य आहे? मला जर माझ्या कष्टाने मिळवलेल्या घराबद्दल किंवा गाडीबद्दल अटॅचमेंट असेल तर त्यात गैर काय आहे? हा अत्यंत महत्वाचा आणि प्रासंगिक प्रश्न आहे. आणि दासबोधाचे हेच तर वैशिष्ट्य आहे की ते तुमचे असे गैरसमज दूर करतं. मग वैराग्य म्हणजे काय? वैराग्य म्हणजे आयुष्यामध्ये कोणत्याही वस्तूचा उपभोग घ्यायचाच नाही का? सर्व सुखांचा त्याग करून जंगलात पळून जायचं का? तर अजिबात नाही. उलट तसं पळून जाणं म्हणजे भ्याडपणा ठरेल. मग खऱ्या वैराग्याची व्याख्या काय? वैराग्य म्हणजे सुखाचा पूर्ण अनुभव घेणे, पण त्या सुखामध्ये न अडकणे. न अडकणे म्हणजे कसं? जेव्हा ग्रंथातील खरं ज्ञान आपल्याला समजतं, तेव्हा आपण या भौतिक जगात राहूनही सर्व सुखांचा अनुभव घेत असतो, पण त्याबद्दलची आसक्ती किंवा ज्याला आपण ऑब्सेशन म्हणतो ते आपल्यामध्ये राहत नाही. हे जरा एका उदाहरणाने समजावून सांगाल का? कारण हे ऐकायला खूप छान वाटतं पण वास्तवात आणायला कठीण वाटतं. हो, नक्कीच. समजा एखाद्याकडे एक खूप सुंदर महागडी गाडी आहे. ती गाडी चालवणं, तिचा आनंद घेणं, कुटुंबासोबत फिरायला जाणं, हे झालं सुखाचं उपभोग घेणं. यात काहीच चुकीचं नाही. पण जर त्या गाडीला एखादा छोटासा ओरखडा पडला आणि त्यामुळे त्या व्यक्तीची रात्रभराची झोप उडाली, त्याचा ब्लड प्रेशर वाढला, तर ती झाली आसक्ती. अगदी बरोबर. गाडी आपल्या सोयीसाठी आहे. आपण गाडीचे गुलाम नाही होत. खरं वैराग्य आपल्याला हे शिकवतं की गाडीचा आनंद घ्या, घराचा आनंद घ्या, पण ती गाडी किंवा ते घर म्हणजे आपलं सर्वस्व नाही, हे सतत लक्षात ठेवा. परिस्थिती बदलली तरी मन शांत ठेवणं. हे वैराग्य. म्हणजेच वस्तूंचा वापर करा, पण वस्तूंना तुमचा वापर करू देऊ नका. वाह,
वस्तूंचा वापर करा पण वस्तूंना तुमचा वापर करू देऊ नका. हे वाक्य खरंच लिहून ठेवण्यासारखं आहे. म्हणजे वैराग्य ही पळून जाण्याची वृत्ती नसून अत्यंत बॅलन्स्ड आणि वस्तुनिष्ठपणे जगण्याची कला आहे. अगदी अचूक. आणि त्यानंतर याच ओवीत आलेला पुढचा शब्द आहे अध्यात्म. अध्यात्म म्हणजे काय, यावरही भरपूर गैरसमज आहेत. हो, अनेकांना वाटतं अध्यात्म म्हणजे सतत देवळात बसून माळ जपणे किंवा चमत्कारांवर विश्वास ठेवणे. दासबोधात समर्थ अतिशय स्पष्टपणे सांगतात की अध्यात्म म्हणजे दुसरं तिसरं काही नसून स्वतःचे अध्ययन करणे, म्हणजेच सेल्फ स्टडी. अधिक आत्म. हो, स्वतःच्या आत्म्याकडे, स्वतःच्या मूळ स्वरूपाकडे लक्ष देणे. आपण कोण आहोत, आपल्या विचारांची दिशा काय आहे, आपण अमुक एका परिस्थितीत असाच विचार का करतो, आपल्या भावना कशा आहेत, या सर्वांची जाणीव असणे म्हणजेच अध्यात्म. म्हणजे जर आजच्या कॉर्पोरेट भाषेत सांगायचं झालं तर अध्यात्म म्हणजे स्वतःची स्वॉट ॲनालिसिस करण्यासारखं आहे. स्ट्रेंथ्स, विकनेसेस, ऑपॉर्च्युनिटीज, ट्रेट्स. अगदी समर्पक. स्वतःच्या आत डोकावून पाहणं, स्वतःला ऑडिट करणं. स्वतःची खरी ओळख करून घेणं हेच खरं अध्यात्म. आणि जेव्हा आपण अशा प्रकारच्या भक्ती मार्गावरून खऱ्या वैराग्यासह आणि स्वतःच्या अध्ययनासह चालतो, तेव्हा त्याचा अंतिम परिणाम काय होतो याची गॅरंटी समर्थ पुढच्या ओवीत देतात. बर, गॅरंटी म्हणजे अगदी खात्रीशीर सांगता येते. काय आहे ती ओवी? ते म्हणतात, भक्तीचेन योगेन देव निश्चये पावती मानव, ऐसा आहे अभिप्राव ये ग्रंथीन. निश्चये पावती मानव म्हणजे नक्कीच प्राप्त करतील. होय, इथे समर्थ रामदास स्वामी 100% खात्री देत आहेत. ते म्हणतात की या नवविधा भक्तीमधील कोणतीही भक्ती जर तुम्ही योग्य भावनेतून केली, कृती केली किंवा कर्म केले, तर त्यातून देव म्हणजे ती सर्वोच्च ईश्वरी शक्ती, ती सर्वोच्च शांती तुम्हाला निश्चित मिळेल. हा केवळ एक अंदाज नाहीये तर नाही, ऐसा आहे अभिप्राव ये ग्रंथीन, म्हणजेच या ग्रंथाचा हा ठाम निष्कर्ष आहे, हा अंतिम अभिप्राय आहे. हे खूपच आश्वस्त करणारं आहे. कारण आपण आयुष्यात एवढी धावपळ करतो पण तिथे शांती मिळेलच याची कोणतीही गॅरंटी नसते. पण इथे योग्य मार्गावर चालल्यास सर्वोच्च शांतीची 100% गॅरंटी मिळतेय. पण इथे मला एक खूप महत्वाची गोष्ट जाणवतेय. कोणती? हे सगळं ऐकायला खूप छान वाटतं, तर्कशुद्ध वाटतं, पण बऱ्याचदा लोक असे ग्रंथ हातात घेतात, थोडेफार वाचतात आणि सोडून देतात, किंवा मग वरवरचे अर्थ काढून चुकीच्या समजुती करून घेतात. हीच आजच्या काळातील सर्वात मोठी शोकांतिका आहे. आपण प्रत्येक गोष्टीत इन्स्टंट ग्रॅटिफिकेशन शोधतो, फास्ट फूड, फास्ट इंटरनेट, आणि मग आपल्याला ज्ञान सुद्धा फास्ट हवं असतं. त्यामुळे होतं काय, लोक आध्यात्मिक ग्रंथांचं केवळ वरवरचं वाचन करतात. सुपरफिशियल रीडिंग. हो, मूळ अर्थापर्यंत ते पोहोचतच नाहीत आणि त्यामुळे अर्थाचा अनर्थ होतो. आजारी असलेल्या झाडाच्या पानांवर नुसतं पाणी शिंपडून झाड निरोगी होणार नाही, त्याच्या मुळांवर काम करावं लागेल. आणि म्हणूनच श्रोतेजन, समर्थ जीवन बोध या आपल्या चॅनलचा जन्म झाला आहे. आपला उद्देश केवळ ग्रंथाचं वरवरचं वाचन करणं नक्कीच नाहीये. तर या चॅनलवर आपण दासबोधातील प्रत्येक समास अत्यंत सविस्तर उलगडणार आहोत. त्यातील लपलेले अर्थ, त्याच्या मागची सायकॉलॉजी आणि त्याचा आजच्या आपल्या धावपळीच्या ताणतणावाच्या जीवनातील संदर्भ आपण शोधणार आहोत. कारण मुळापासून समजल्याशिवाय आपले मूळ प्रश्न सुटणार नाहीत. आज आपण जे मानसिक आजार किंवा अस्वस्थता बघतोय, त्यावर हा ग्रंथ एक सखोल उपचार आहे. हे अगदी अचूक सांगितलं. आणि म्हणूनच मला या गोष्टीवर विशेष भर द्यायचा आहे की आज आपण जे स्ट्रेस, डिप्रेशन किंवा एकटेपणा अनुभवतो, त्या आपल्या खऱ्या दुःखाचं कारण ही बाहेरील परिस्थिती नाहीये. ऑफिस, ट्रॅफिक, बॉस, सोशल मीडिया हे फक्त ट्रिगर्स आहेत. मग खऱ्या दुःखाचं मूळ कारण काय आहे? खऱ्या दुःखाचं मूळ कारण आहे जीवनाबद्दलच्या आपल्या चुकीच्या संकल्पना, रॉंग लाईफ कॉन्सेप्ट्स. अगदी खरंय. आणि याच चुकीच्या संकल्पना नष्ट करण्याचं काम दासबोध करतो. हा ग्रंथ आपल्याला जगण्याची योग्य तत्वे देतो. जेव्हा आपण या ग्रंथाच्या माध्यमातून स्वतःला खऱ्या अर्थाने ओळखतो, स्वतःचा अभ्यास करतो, तेव्हा दुःखाचं मूळच नष्ट होतं. खरंच आजची ही चर्चा डोळे उघडणारी होती. हो, नक्कीच. आपण अगदी सुरुवातीला ज्या प्रश्नापासून सुरुवात केली होती की सर्व काही मिळवूनही आपण अस्वस्थ का आहोत, त्याचं उत्तर आपल्याला मिळालं आहे. कारण आपण कृती करत आहोत पण त्यातील भाव हरवला आहे. आपण सुखाच्या मागे धावत आहोत पण त्यात आसक्त होऊन बसलो आहोत. आणि सर्वात महत्वाचं म्हणजे आपण जगाला ओळखण्याच्या नादात स्वतःलाच ओळखायला विसरलो आहोत. होय, आणि ही जाणीवच आपल्याला पुढच्या प्रवासासाठी ऊर्जा देणार आहे.
मला वाटतं आजच्या या सखोल चर्चेतून मिळालेल्या विचारांवर नक्कीच शांतपणे चिंतन करायला हवं. नक्कीच. आपण इथे एक छोटासा पॉज घेऊया आणि या सर्व विचारांना आपल्या मनात मुरू देऊया. श्रोतेजन, जर आपल्यालाही वाटत असेल की हेच चुकीचे समज दूर करून एक अत्यंत स्पष्ट, शांत आणि अर्थपूर्ण आयुष्य जगायचं आहे, तर समर्थ जीवनबोध या चॅनलशी नक्की जोडलेले रहा. या चॅनलला सबस्क्राईब करा आणि हा भाग त्या सर्व जवळच्या व्यक्तींसोबत शेअर करा ज्यांना अशा एका मानसिक आणि आध्यात्मिक आधाराची गरज आहे. खात्री बाळगा, हा एक अतिशय सुंदर, शांत आणि स्वतःचा शोध घेणारा आध्यात्मिक प्रवास असणार आहे. पोटापाण्यासाठी, करिअरसाठी, एखादी पदवी मिळवण्यासाठी आयुष्याची पहिली 20-25 वर्ष रात्रंदिवस अभ्यास करतो. हां, पण ज्या आयुष्यात हे सर्व सुख भोगायचे आहे, ज्याला हे सर्व अनुभवता येणार आहे, त्या स्वतःचा अभ्यास करण्यासाठी आपण दिवसातील काही मिनिटे तरी काढायला नकोत का? स्वतःशी ओळख करून घेणं हे सर्वात मोठं शिक्षण नाहीये का? वा, खरोखरच अंगावर काटा आणणारा विचार आहे हा. या एका प्रश्नाने विचार करायला भाग पाडला आहे. हो ना? याच अतिशय प्रगल्भ आणि शांत विचारावर आपण आजची आपली ही सखोल चर्चा इथेच थांबूया. लवकरच भेटूया पुढच्या समासातील एका नवीन आणि अद्भुत ज्ञानासह. तोपर्यंत स्वतःचा शोध घेत रहा आणि भावपूर्ण आयुष्य जगत रहा. धन्यवाद.